नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे। आज आपण प्रेमाचा अंकुर ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। घटस्फोट झालेली एक मुलगी असते, दिसायला खूप सुंदर असते। लग्न झाल्यानंतर काही दिवसातच तिला मूल होत नाही म्हणून तिचा घटस्फोट होतो। पण प्रत्येक जण तिच्याकडे घटस्फोटित मुलगी म्हणून तिच्याकडे वाकड्या नजरेने बघत असायचे। पण ती खूप जिद्दी होती, तिच्यामध्ये खूप हिम्मत होती। त्यामुळे ती प्रत्येक वेळेस नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करायची। तिच्यासमोर प्रत्येक वेळेस अनेक अडचणी येत होत्या, पण ती प्रत्येक वेळेस त्या सगळ्या अडचणींवर मात करून नव्याने सुरुवात करायची। तिला वडील नव्हते, तिचे वडील लहान असतानाच देवाघरी गेले होते। तिला पाठीमागे 2 बहिणी आणि एक लहान भाऊ होता। तिच्या आईने चौघांना सुद्धा घरोघरी भांडी घासून लहानाचे मोठे केले होते। आपल्या लहान बहीण भावांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी ती सुरुवातीला कपड्यांच्या दुकानामध्ये काम करायला सुरुवात करते। लहान वयातच तिच्यावर घरची भरपूर जबाबदारी पडलेली होती। कपड्याच्या दुकानात काम करता करता तिची एका मुलगीशी ओळख होते। ती मुलगी खूप चांगली असते, ती प्रत्येक वेळेस तिला मदत करायची। एक दिवस तिला सांगते की माझ्या ओळखीच्या ठिकाणी डॉक्टरांच्या जवळ कंपाऊंडर म्हणून एक मुलगी पाहिजे आहे, तू ते काम करशील का? तिला ही बातमी ऐकून खूप आनंद होतो, कारण कपड्याच्या दुकानामध्ये जेवढा पगार मिळत होता त्या पगारामध्ये तिच्या घरचा खर्च एवढा काही चालत नव्हता। ती त्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून कामाला लागते। हळूहळू तिथे ती कंपाऊंडर म्हणून कामाला लागलेली असते, पण सगळं काही बेसिक माहिती ती शिकून घेते। तिचा स्वभाव ही खूप चांगला असतो, त्यामुळे प्रत्येक पेशंटची जबाबदारी ती नेहमी घेत असते। फक्त 12वी जरी झाली असली तरी सुद्धा ती डॉक्टरांच्या हाताखाली एवढी ट्रेन होती की ती कुठे सुद्धा अडत नाही। ती एवढी ट्रेन झालेली बघून तिथले डॉक्टर तिला मोठ्या एका हॉस्पिटलमध्ये जॉबला लावतात। तिथे तिला पहिल्यापेक्षा जास्त पगार मिळतो। प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या पगारातून ती घरामध्ये खूप सुधारणा करते। पहिल्या त्यांच्या घरी चूल असते, ती त्या पगारातून घरी गॅस घेते, कपाट घेते आणि सोबतच दोन्ही बहिणींचं शिक्षण सुद्धा पूर्ण करते। बऱ्याच वर्षानंतर तिच्या आयुष्यात एक मुलगा येतो। तो खूप समजूतदार असतो, तिला खूप समजून घेत असतो। तिचा घटस्फोट झालेला आहे हे माहिती असून सुद्धा त्याला ती खूप आवडत होती, कारण ती खूप जिद्दी मुलगी होती आणि त्याचसोबत आपल्या घरच्या जबाबदाऱ्या सुद्धा घेत होती। एक दिवस तो तिला लग्नाबद्दल विचारतो, तेव्हा ती सुरुवातीला नकार देते, कारण ती त्याला सांगते की माझा घटस्फोट झाला आहे आणि माझ्या घरची सुद्धा माझ्यावर जबाबदारी आहे आणि मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत। तेव्हा तो तिला सांगतो की मला माहिती आहे तुझ्याबद्दल, तुझा घटस्फोट झाला आहे हे सुद्धा मला माहिती आहे आणि तू कशा पद्धतीने घर सांभाळले आहेस हे सुद्धा मला माहिती आहे, कारण मी तुला पहिल्यापासून खूप दिवसापासून बघतोय। तो तिला विचार करून मला उत्तर दे म्हणून सांगतो। त्यानंतर ती खूप दिवस वेळ घेते, खूप विचार करते आणि शेवटी त्याला होकार देते। त्यानंतर ती आपल्या घरी सांगते। दोघांच्या घरच्यांना सुद्धा हे लग्न मान्य असते, त्यामुळे घरचे सुद्धा परवानगी देतात आणि त्या दोघांचं लग्न करतात। त्या दोघांचा सुद्धा संसार खूप सुखाचा चालू होतो आणि वर्षभरातच त्यांना खूप छान गोंडस अशी मुलगी होते आणि त्या दोघांचा संसार लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या मुलगीमुळे आणखी जास्तच फुलतो। ही एक सत्य घटना आहे, कधीही कुणालाही कमी लेखू नये। प्रत्येकामध्ये काही ना काही जिद्द ही असतेच असते। आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।